नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. साहित्याचे वेगवेगळे रंग आपण उलगडतोय आणि साहित्य रंगाचा प्रत्येक भाग आपापल्या लेखनाने अतिशय समृद्ध करणाऱ्या अशा लेखकांनी, कवींनी सजतो आहे. काळाप्रमाणे ज्या गोष्टी आपल्या पुढे येत आहेत, त्यानुसार व्यक्त होणं हे वेगवेगळ्या माध्यमातनं घडतंय. म्हणजे कोणी कवितेतनं, कथेतनं, ललित लेखातनं व्यक्त होतायत. तसंच कथा, कादंबरी यांच्या बरोबरीने नाटक, सिनेमा, मालिका या सगळ्या माध्यमातून सुद्धा व्यक्त होताना आपल्याला लेखक दिसतायत. त्यामुळे आजचे लेखकही तसेच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. निमंत्रित करूया सहभागी होणारे आपले आजचे लेखक रवींद्र भगवते आणि कवयित्री आणि गझलकारा सुप्रिया पुरोहित हळवे. दोघांचेही अगदी नमस्कार. मनापासून स्वागत आहे. तुमच्या कविता आणि रवींद्र सर तुमचे लेख, कथा हे ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. आता निमंत्रित करूया आपल्या कार्यक्रमाच्या निमंत्रक शिवसेना नेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय आमदार डॉक्टर नीलमताई गोरे यांना. नीलमताई, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार नीलमताई. हा कार्यक्रम आपण या हेतूने करतो की लेखक लेखिकांना अधिक बोलतं करावं आणि म्हणूनच आपण चर्चा करत असताना प्रत्येक त्यांच्या साहित्य प्रकारावरती ताबडतोब काही मल्लीनाथी करायची किंवा काही बोलायचं याच्यापेक्षा एक सूर जमावा प्रेक्षकांचा आणि श्रोत्यांचा आणि लेखकांचा हा आपला हेतू असतो. अनेक ठिकाणी अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती, लेखक स्वतः अनेक व्यवसाय करत असताना स्वतःला व्यक्त करत असतात. परंतु ते व्यक्त करत असताना श्रोत्यांशी, रसिकांशी संवाद साधायचा ठरवला तरी सुद्धा त्यांना ते शक्य होत नाही अनेक वेळेला. कारण आपण बघतो की साहित्य संमेलनं असतील, परिसंवाद असतील, पुस्तकाची प्रकाशनं असतील, त्याच्यामध्ये सुद्धा वेळ फार थोडका असतो आणि रसिकांची संख्या फार मोठी असते. दुसरं, आपण वाहिन्यांवरती चित्रण पाहिलं तर बहुतेक वाहिन्यांमध्ये काही कलांचा आविष्कार किंवा चित्रपटांच्या मधलं काही काम किंवा अजून काही विनोदी कार्यक्रम असे होत असले तरी सुद्धा एकेका लेखकाला संपूर्णपणे प्रदान केलेलं आहे. अशी वेळ फक्त जे अतिशय जुने आणि थोर लेखक आहेत, पु ल देशपांडे किंवा कुसुमाग्रज यांनाच ते वैभव प्राप्त होतं आणि आत्ताच्या पिढीमधले विशेषतः 1990 सालानंतर जे लोक लिहायला लागलेत किंवा विविध माध्यमांचा उपयोग करून जे स्वतःला व्यक्त करतायत अशांती फार मोठे बदल गेल्या काही वर्षात पाहिलेले आहेत. आणि या बदलांचं चित्रण होत असताना सार्वजनिक जीवनावर जसा त्याचा परिणाम झालाय तसं वैयक्तिक नाती, स्त्री पुरुष संबंध, मित्रमैत्रिणी, कुटुंब, सांस्कृतिक सगळा अवकाश या प्रत्येकावरती फार मोठे बदल आपल्याला झालेले दिसत आहेत. आणि त्याच्यामुळे या दोन्ही क्षेत्रांच्या बरोबर यूट्यूबवरती, त्याचबरोबर ट्विटरवरती, फेसबुकवरती हे सगळे कार्यक्रम टाकण्याचा हाच हेतू आहे की समाज माध्यमांमध्ये बराच काळ ते राहतं. जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून लोक ते पाहू शकतात आणि तशी आपल्याला अगदी वेळेची मर्यादा म्हणजे अशी नाहीये की 29 मिनिटं की 39 मिनिटं अशी की काहीला वक्ता बोलत असतानाच कार्यक्रम समाप्त झालाय प्रेक्षकांना कळलं, तशा प्रकारचं बंधन नाहीये. आणि त्यामुळे आपण आपलं वेळेचं नियोजन करून एक 45-50 मिनिटापर्यंतचा हा कार्यक्रम करत असतो. त्याच्यामध्ये अनेक लेखक आणि लेखिका दोघंही अर्थातच आपण बोलवतो. काही वेळेला लेखिकांची संख्या जास्त होते तर काही वेळेला अजून तर मला वाटत नाही एकदा असं झालेलं आहे की एकही लेखिका नाहीये म्हणून, म्हणजे जेंडर पॅरिटी आपोआपच झालेली आहे. परंतु या सगळ्या कार्यक्रमांमध्ये फार ज्याला आपण म्हणू ताजं तवानं आणि नवीन विचार, नवीन पद्धतीचा आविष्कार, त्याच्यामुळे अगदी मन खुश होऊन जातं अशा पद्धतीचे कार्यक्रम आणि सादरीकरणं सगळी झालेली आहेत. त्यामुळे आज आपल्याला स्वागत करत असताना रवी भगवते आणि रवींद्र भगवते उर्फ रवी भगवते आणि सुप्रिया हळवे हे दोन्ही जण, सुप्रिया पुरोहित हळवे, या दोघांचे साहित्य डोळ्याखालूनही थोडं मी घातलं. आणि रवीजी, तुमचा जो परिचय आहे तर तो अगदी वेगळा आहे थोडासा, कारण चित्रपट, मालिका, नाटक, लिखाण म्हणजे अष्टपैलू आणि ख्यातनाम व्यक्तिमत्व. आणि तुम्हाला बघितल्याने लक्षात आलं की तुम्हाला अनेक वेळेला पाहिलेलं आहे. परंतु असं आहे की नावं जी येतात चित्रपटांच्या नंतर तर ती इतकी बारीक अक्षरात नावं येतात की उभं राहिल्यावर प्रेक्षक चालण्यासाठी तिरपा उभा असतो आणि एका बाजूला बघत असतो काय नावं दिसतात. त्याचबरोबर इतकी गाजलेली गाणी असतात, गाजलेले प्रसंग असतात, पण त्यातल्या सगळ्या कलाकारांची नावं आपल्याला माहितीच असतात असं नाही. पण अशा वेळेला तुम्ही लघुकथा, अनुवाद आणि कविता आणि याच्यातून सुद्धा एकांकिकाच्या माध्यमातून व्यक्त झालेले आहेत.
स्टेट बँकेत आपण अधिकारी होता आणि हे सगळं व्यवसाय सांभाळून आपण केलेले आहे, हे पण विशेष आहे. आणि सर्जनशील क्षेत्र म्हणजे एक आपल्या डोळ्यासमोर असतं की कवी आणि लेखक म्हणजे काहीतरी एक बऱ्याच समाजात एक ती प्रतिमा आहे की कलंदर असा काहीतरी निसर्गात कायम रमलेला आणि काव्यातच बोलणारा, काव्यातच जगणारा, काव्यातच सगळं जीवन संघर्ष करणारा असा माणूस असतो. तर असला तरी त्याला सुद्धा विचार करावा लागतो की आपला आविष्कार कुठल्या कुठल्या माध्यमातून करायचा आणि तो तुम्ही खूप समर्थपणाने व्यक्त केलेला आहे. त्यामुळे तुमचे अनेक चित्रपट कलाकार, नाट्य कलाकार यांच्याशी पण त्यांचा जवळचा परिचय आपला असेल आणि तुम्ही आज अ, लेखनाचं वाचन करणार आहात, अभिवाचन करणार आहात. त्याबद्दल मी त्याचं स्वागत करते आपलं आणि आपली धन्यवाद. भेट नक्कीच सगळ्यांना आवडेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाहीये. सुप्रिया पुरोहित हाळवे आमच्या साहित्य रंगाच्या ग्रुपवरती 1-2च लोक अशी आहेत की जी या कामाशी डायरेक्टली संबंधित नाही आहेत आणि त्याच्यातली एक माझी बहीण आहे झेलम जोशी की जी आता अमेरिकेला गेलेली आहे. परंतु मी आणि उत्तराने काही म्हणण्याच्या आधीच किती सुंदर गझल आहेत त्या, असा तिचा अगदी सॅन फ्रान्सिस्कोहून मध्यरात्री मला आज मेसेज मिळाला की फार सुंदर गझल आहेत म्हणून. त्यामुळे तुला कार्यक्रम प्रसारित होण्याच्या आधीच एक हक्काचा प्रेक्षक आणि रसिक मिळालेला आहे सुप्रिया की ज्यांनी आणि तुला दाद आधीच मिळाली. हो, दाद आधीच मिळालेली आहे. तुम्ही स्वतः नाट्यकर्मी आहात, गेला माधव कुणीकडे याच्यामध्ये आपण 100हून अनेक प्रयोग केलेले आहेत. तसंच फिनिक्सचा कोर्स पूर्ण करून तो घेता आहात. विशेष म्हणजे एकपात्री अभिनय स्पर्धेत पारितोषिकांची मानकरी बरोबर कवयित्री ही तुमची ओळख अगदी ठळक आहे आणि त्यासाठी रेडिओवरतून आणि अनेक साहित्य संमेलनांमध्ये तुम्ही सहभागी कट्ट्यावरती झालेले आहात. अनेक कार्यक्रमांमध्ये कवयित्री म्हणून सहभागी आहात. तसंच योगा टीचर आहात तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एक वेगळी तन्मयता आणि चांगल्या प्रकारचं सूर तुम्हाला मिळत असतील असं मला वाटतं. आणि ठाणं, कल्याण या भागातल्या तुम्ही जास्त डोंबिवली या भागामध्ये साहित्य रसिक मोठ्या संख्येने आहे. त्यांच्याशी तुमचं नातं जसं आहे तसं तुम्ही परदेशामध्ये सिंगापूर, US इथे सुद्धा जेव्हा वास्तव्य केलं त्यावेळेला एक वैश्विक स्वरूपाचं सगळा आयाम सुद्धा त्या तुमच्या हळूवार भावनांना लाभलेला आहे. आणि या दृष्टिकोनातून सुप्रिया पुरोहित हळवे तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटीतून कॉमर्स ग्रॅज्युएट आहात आणि हे झाल्यावर साहित्य विश्वामध्ये इतक्या लहान वयामध्ये चांगल्या प्रकारचं तुमचं योगदान आहे. तर दोघंही आज आपल्याला आगळेवेगळे अशा प्रकारचे लेखक उत्तरांनी त्यांची आपली भेट घडवलेली आहे. तर मी दोघांचंही स्वागत करते आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. अगदी खरंच आहे, दोघांचं लिखाण अगदी वैविध्यपूर्ण असं आहे आणि ते जेव्हा वाचतील तेव्हा आपल्याला सगळ्या रसिकांना आणि आपल्या वाचकांना नक्कीच कळणार आहे. रवींद्र भगवते, तुमच्यापासून सुरुवात करूया. एकतर नीलमताई आता म्हणाल्या तसं की बँकेत नोकरी करणारा एक अधिकारी इतकं सुंदर लिहू शकतो, हे थोडंसं समीकरण काही जमत नाही. पण तुम्ही इतकं सुंदर मी कथा तसं लिहिलेल्या वाटतं, पण आहेत. रात्र आपली असते ना. लेखकाचा दिवसा जरी बँकेत गेलं तरी रात्र आपली असते. रात्री लिहू अगदी शकतो. खरंय, अगदी खरंय. आणि सुंदर कथा तर तुम्ही लिहिल्याच आहेत. किंवा चित्रपट आणि मालिकांचं लेखन करताना सुद्धा ते एक सूत्र लेखनाचं सांभाळावं लागतं आणि ते तुम्ही सांभाळलंय. तुमचं एक पुस्तक आहे, म्हणजे कथासंग्रह आहे, माणसं अशी आणि तशीही. तर त्या कथासंग्रहातली एक कथा आहे 2 समुद्र, ती आपण वाचणार आहात. तर मला असं वाटतं की त्या कथेला आपण सुरुवात करावी. चालेल. नीलमताई, नंतर उत्तराताई आणि सुप्रियाताई, तिघींनाही नमस्कार करून मी माझी कथा सुरू करतो. कथेचं शीर्षक आहे 2 समुद्र. गौरी आणि बाबा चिपळूणच्या प्लॅटफॉर्मवर पोहोचले तेव्हा पाऊस धो धो कोसळत होता. अंधार गडद होत चालला होता. गाडीला अजून 1.5 तास अवकाश होता, पण गौरीनं वेळेआधी पोहोचावं, उगाच टेन्शन नको असं टेन्शन बाबा नेहमीच घेतात. म्हणून एवढ्या लवकर येऊन बसायचं 2-2 तास आधी. तू गाडीत बसलीस की मी निघतो, बाबा म्हणाले. बाबा, तुम्ही निघा. तेवढे थांबलात ते खूपच उशीर होईल तुम्हाला घरी पोहोचायला. पाऊस बघा ना किती कोसळतोय, गौरीनं सांगून बघितलं. थोडा वेळ तरी बसतो ग, बाबा म्हणाले. त्यांनी बसताना तिच्या हातावर थोपटलं. तेवढ्या स्पर्शात तिला जाणवलं बाबांचं अंग चांगलंच तापलं होतं. बाबा, तुम्हाला चांगलाच ताप भरतोय. खरंच तुम्ही निघा. मी रिटायरिंग रूम मध्ये बसते. गाडीत बसल्यावर फोन करेनच. सेफ आहे मी इथे आणि नेहमी तर जाते ना मी राज्यराणींना. बाबांना खरोखरच
ताप भरपूर जाणवत असावा चेहराच सांगत होता. नेहमी जातेस हे खरंय बेटा, पण मी आजपासून तू गाडीत बसेपर्यंत कधीच परत गेलो नाही. आज जा मग. बाबा, इथे खरंच सेफ आहे आणि मी एकटी कुठे आहे? समोर 5-6 माणसं आहेत. ते बघा, ते समोर एक चांगलं कुटुंबच आहे. अजिबात घाबरू नका. खरंच जाईन मी. मग हिम्मत करून बाबा तिचा निरोप घेऊन निघाले. गौरी बाबांचा विचार करत बसली. 50शीचे असूनही 60चे वाटत होते. किती जीव आहे बाबांचा आपल्यावर. आज पहिल्यांदाच असे सोडून गेले. तशी ही गाडी तिची नेहमीचीच. माहेरी आली की ती याच गाडीने परत मुंबईला जायची. रिझर्वेशन करायचं. रात्री चिपळूणला 11:30ला गाडीत बसायचं आणि झोपून जायचं. सकाळी 6ला ठाण्याला उतरायचं. ठाण्याला तिला घ्यायला महेश यायचाच स्कूटर घेऊन. प्रॉब्लेम असा काही नव्हताच आणि चिपळूण स्टेशनवर अगदी गाडीत बसेपर्यंत बाबा असतातच. आज मात्र गेली. तिनं पंख्याखालची जागा पकडली. साडी चिंब भिजली होती. आता पंख्याखाली वाळेल. पण आज एवढी कमी माणसं कशी? गाडी येईपर्यंत भरेल बहुतेक. पाऊस आणि काळोख वाढत होता. एवढ्यात अनाउन्समेंट झाली. अतिवृष्टीमुळे आज मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्या 3 ते 4 तास उशिरा धावत आहेत. माय गॉड! म्हणजे आता इथेच 4 तास बसणं आलं. घरी जाण्यात काही अर्थ नव्हता. तसं जायला यायला एकच तास लागला असता. पण काळोखात आणि पावसात त्या सुरक्षित ठिकाणाहून बाहेर पडायची तिची हिंमतच होत नव्हती. गौरी बसून राहिली. एवढ्यात तिनं गौरीचं लक्ष वेधून घेतलं. पाठीवर एक हॅवरसॅक घेऊन ती रिटायरिंग रूममध्ये शिरत होती. घट्ट जीन्स, घट्ट टॉप, केस कापलेली, गोरापान सुंदर चेहरा, चेहऱ्यावर स्वयंभू आत्मविश्वास. मधोमध उभी राहून तिनं संपूर्ण रिटायरिंग रूमवरून एकवार नजर फिरवली. गौरीच्या बाजूला जागा होती तिथे ती आली. गौरीच्या शेजारी बसताना तिनं गौरीकडे पाहून एक छान गोड स्मित केलं. गौरीही हसली. बसल्यावर तिनं स्मार्टफोनवरून कोणाला तरी किंवा कोणाला तरी भरपूर मेसेजेस केले. चॅट करत होती कोणास ठाऊक. मग ती त्या उद्योगालाही कंटाळली. आता गौरीकडे पाहून तिनं मगापेक्षा मोकळं स्मित केलं. हातावरच्या मोठाल्या घड्याळाकडे पाहत खांदे उडवत म्हणाली, माय गॉड, 4-5 तास बसायचं म्हणजे टू मच. हो ना, गौरी म्हणाली. यू आर ऑल्सो वेटिंग फॉर राजाराणे? येस. गौरी मुद्दामच येस म्हणाली. आपल्याला इंग्लिश बोलता येतं हे हिला दाखवून द्यावं म्हणून ती पुढे म्हणाली, आय ऑलवेज गो बाय दिस ट्रेन, बट टुडे इट इज जास्तच लेट आहे नाही ट्रेन. इंग्रजी बोलताना गौरीची तारंबळ उडते हे लक्षात येऊन ती हसली. गौरीला चोशाळ्या वाटल्या. डोंट वरी. गौरीची अडचण ओळखून ती म्हणाली, आय एम कम्फर्टेबल विथ मराठी. म्हणजे मराठीच आहे मी. आय एम सान्वी मराठी. मी गौरी दामले. आमच्या चिपळूणला एक मराठी आहेत बहादूर शेख जवळ. ते नो सॉरी, आमचं चिपळूणला कोणीही नाही. मग इथे कशी? इथे हरण टेंभा आहे ना, नाईस प्लेस. तिथे नेचर ट्रेकला आले होते. एकटीच? नाही, 4-5 जणांचा आमचा ग्रुप होता. मग त्यांनी साल्यानी उद्या दांडी मारायचं ठरवलं. स्टे एक्सटेंड केला. पण मला उद्या जायलाच हवं. नो रजा. मग तू तिथून एकटीच आलीस? हो. माझा नवीन जॉब आहे जर्नलिस्टचा. नो लिव्ह. ऍक्च्युली इथे यायलाही व्हेकल मिळतच नव्हतं. बापरे, मग काय केलंस तू? लिफ्ट ट्राय करत होते. कोणीही थांबत नव्हतं. शेवटी एक ट्रक थांबला. बरा वाटला ट्रक ड्रायव्हर. त्यानं सोडलं. बापरे, एवढ्या पावसात काळोखात ट्रकनं, आणि तो ट्रकवाला दिल्लीच्या निर्भयासारखा असता तर? गौरीच्या अंगावर शहाराच आला. रिस्क होती खरी, पण फेस रिडिंगने बरा वाटला तो. तरी सुद्धा काय? तिनं बॅग उघडली. एक बाटली काढली. हे बघ. काय? मिरची पावडर. टाकली असती त्याच्या डोळ्यात. शिवाय बसल्या 3-4 फोन सुद्धा केली. सगळ्यांना त्याच्या ट्रकचा नंबर दिला. पण सोडलं त्यानं इमानदारीत. उतरल्यावर 100 मागत होता. मी 200 दिले. तुला भीती नाही वाटत? काय असते ती? बापरे, मला तर रात्री काळोखात आणि पावसात इथून एकटीने रिक्षा स्टँड पर्यंत जायला सुद्धा भीती वाटेल. मग तिनं बॅग मधून टॅप काढला. कुठेतरी इंग्रजी ई बुक वाचत बसली. पण त्यात तिचं मन रमत नसावं. ती उठली. माझी बॅग बघशील? आले मी. हो, पण लवकर ये. हो. ती बाहेर गेली. कुठे गेली असेल? 10 मिनिटात परत आली. देवचा एक फवारा मारून ती आली होती. पण तिच्या जीन्सच्या खिशातून डोकावणारं सिगरेटचं पाकिट गौरीच्या नजरेतून सुटलं नाही. तू सिगरेट ओढतेस? हो. व्हाय? का ओढतेस? चांगलं नाही ते. कॅन्सर होतो म्हणून?
ते तर आहेच, पण पण नाही बरं वाटत बघायला. पुरुषांनी ओढली तर चालतं. खरं तर ते सुद्धा मला आवडत नाही. पण मुलींना ओढायची म्हणजे हिडीच दिसतं. मीन्स खूप वाईट, खूपच वाईट माय डिअर. कारण तुम्हाला ते बघायची सवय नाही. फॉरेनर्सचं नाही, फॉरेनर्सचं काही वाटतं का? अरे पण तू कुठे फॉरेनर आहेस? लिव्ह इट यार. डोंट ॲक्ट लाइक माय ग्रँडमा. बाय द वे, तिच्या मंगळसूत्राकडे पाहत ती म्हणाली, "लग्न कधी झालं गं तुझं?" "2 वर्ष झाली." "वय किती का तुझं?" "30." "नाही, 25." "तुझं?" "22-23 असेल ना?" "नाही गं, तुझ्या एवढंच, 25." "लहान दिसतेस." "आय थिंक कपड्यांमुळे, स्टाईलमुळे असेल." "तू साडी-बिडी नेसतेस अगदी." "अगं सासूबाई म्हणतात, की मी साडीतच छान दिसते. महेशलाही आवडतं." "तुझा नवरा?" "हो." "ओह माय! सासूला आवडतं म्हणून तू साडी नेसलीस आणि तू तर माहेराहून निघालीस ना?" "हो, पण पोहोचणार आहे सासरीच ना." हे म्हणताना गौरी भरपूर लाजली. "तुला आवडतं असं वागायला? सासू सांगते म्हणून? मनाच्या अगेन्स्ट?" "मनाच्या अगेन्स्ट असं नाही गं. त्या खुश होतात ना. मग नेसली तर काय झालं? शिवाय नवऱ्यालाही आवडतं. दोघंही खुश. आपल्या अंगाला काही भोकं पडतात का?" डिस्गस्टिंग. एक्स्ट्रीमली डिस्गस्टिंग. अगं तू ट्रॅव्हल करते आहेस. जीन्स राहू दे, निदान ड्रेस घालायचा. माय गॉड! आय कान्ट स्टँड धिस माइंडसेट. आणि आणि तुझा नवरा एवढा ऑर्थोडॉक्स? साधा आहे गं तो. पण प्रेम करतो तो माझ्यावर. लव्ह मॅरेज? नाही, अरेंज्ड. हां, लव्ह आफ्टर मॅरेज म्हण हवं तर. गौरी खुदकन हसली. लव्ह आफ्टर मॅरेज असं तुला वाटतंय, पण समज, काय नाव तुझं? गौरी, गौरीस. समज, तू नाही ऐकलं सासूचं, नवऱ्याचं आणि ट्रॅव्हलिंगमध्ये बरं पडतं म्हणून ड्रेस किंवा जीन्स घातलीस, तर तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावरचं प्रेम कमी होईल? हो, थोडं तरी कमी होईल. किती? 100 ग्राम, 200 ग्राम? हे काय मस्करी करतेस? नो, नो, आय एम सीरियस. तू त्यांना कन्व्हिन्स कर ना. मला नाही बाई जमणार. त्यापेक्षा साडी नेसणं सोपं. शिकलीस किती? बी-ए. नवरा? बी-कॉम. तू जॉब करतेस? नाही, हाऊसवाईफ. नवरा कुठे आहे जॉबला? गव्हर्नमेंटमध्ये. सान्वीनं खांदे उडवले आणि ती ई-बुक वाचत बसली. ही पोरगी आल्यापासून गौरीचं आजूबाजूला लक्षही गेलं नव्हतं. आणखी बरीच माणसं वाढली होती. सगळे त्या दोघींकडेच पाहत होते. असाच गौरीला भास झाला. सान्वीनं पुन्हा कंटाळून टॅब बंद केला. "एवढा कंटाळा येतोय तर वाचतेस कशाला?" "जस्ट टू किल टाईम." "तू काय पत्रकार आहेस का गं?" "हो. एका मॅकमध्ये हल्लीच जॉब मिळालाय." "घरी कोण कोण असतं?" हो, प्रियंका आणि जॅकलीन." "कोण?" "पीजीमध्ये राहतो आम्ही." "पीजी?" "पेइंग गेस्ट." "तिघी मुली." "मग आई-वडील?" "ते नागपूरला असतात." "मी जर्नलिझम केलंय. डॅड बिझनेसमॅन आणि मॉम डॉक्टर." "जेवणाचं काय करतेस?" "काहीतरी रेडी टू ईट किंवा मॅगी असं." आता पण मग कधी-कधी आलू रॅप, कधी फ्रँकी. पोटात ढकलायचं गं काहीतरी. "मला काहीही चालतं." "लग्न कधी करणार आहेस?" "लग्न? नॉट थॉट ऑफ इट." "नको गं बाई, उगाच साडी नेसावी लागेल, मंगळसूत्र घालावं लागेल." "गप्प बस." एखाद्या जुन्या मैत्रिणीसारखे गौरीनं तिला गुद्दे मारले. दोघीही खडखडून हसल्या. एवढ्या की अख्ख्या रिटायरिंग रूमनं एकवार कंबाईंड लूक दिला आणि ती पुन्हा गुडघ्यात वळली. पाऊस जरा कमी झाला होता. तासाभरानं गाडी येणार होती. अचानक गौरीने विचारलं, "प्रेम केलंयस कोणावर?" "काय असतं ते?" "प्रेम म्हणजे प्रेम. उगाच नाटकं करू नकोस." "तसे 2 ब्रेकअप्स झालेत माझे." "बापरे! 2?" "हो, काय करणार? एकाला मी सोडलं, एकानं मला सोडलं. नाही पटलं कोणाशीच." "जाऊ दे यार, मी काय देवदासी होणार नाही." "देवदासी?" "अगं देवदास माहीत नाही तुला? पारू मिळाली नाही म्हणून दारू प्यायला लागला. शाहरुख खानचा देवदास नाही बघितलास? मी देवदासचं फेमिनाईन केलं. देवदासी." "बरं. मग तू काय करणार?" "सध्या मी एका साहिल नावाच्या मुलाबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. लेट्स सी." ती अचानक उठली आणि समोर धावली. समोर बसलेल्या एका माणसाला फिट आली होती. इतरही धावले. हिनं धावत जाऊन त्याचं डोकं मांडीवर घेतलं. स्वतःच्या स्टोलनं वारा घालू लागली. एकच धावपळ झाली. कोणीतरी पाणी आणलं, कोणीतरी चप्पल उंगायला दिली. 2-3 मिनिटांतच तो माणूस नॉर्मल झाला.
असं नेहमीच होतं बघा यांना. आता बरं वाटेल. त्या माणसाची बायको म्हणाली. त्या माणसाला पुन्हा स्थिरथावर बसवून ही पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसली. जणू काही झालंच नव्हतं. गौरीला तिच्या धैर्याचं कौतुक वाटलं. कमाल केलीस तू. मी अशीच आहे, इम्पल्सिव्ह. पुन्हा ती ई बुकमध्ये गळून गेली. 4 तास होत आले होते. गौरीला लांबून आपला चुलत भाऊ येताना दिसला. गौरीचा फोन गेला नाही म्हणून एवढ्या मध्यरात्री बाबांनी त्याला पाठवलं होतं. पाठोपाठ गाडी सुद्धा आली. चुलत भावानं गाडीत तिला तिच्या बर्थवर नीट बसवून दिलं आणि गेला. सान्वीचा बर्थ तिच्या जवळच होता. तिनं गौरीला गुड नाईट केलं आणि सराईतपणे वरच्या बर्थवर सोडून झोपली सुद्धा. मग गौरी सुद्धा झोपली. सकाळी 10 वाजता गाडी ठाण्याला पोहोचली. सान्वी सुद्धा ठाण्यालाच उतरली. तिचा तो साहिल आला होता. गौरीनं पाहिलं. कुरळ्या केसांचा, उंच, जीन्स आणि चेकचा शर्ट घातलेला तो मुलगा होता. सिनेमा नटासारखा दिसत होता. त्यानं सान्वीला जवळजवळ मिठीच मारली. सान्वीनं त्याच्याशी गौरीची ओळख करून दिली. ते दोघं रमत गमत गेले सुद्धा. एवढ्यात महेशही आला. छान दिसते हा या साडीत तू, ग्रेटच. तिच्या हातातली बॅग घेत तो म्हणाला. गौरी महेश बरोबर निघाली. तिनं दूरवर नजर टाकली. अजूनही सान्वी आणि साहिल दिसत होते. गौरीला ते दोघं कन्याकुमारीला हनीमूनला गेले होते तिथलं दृश्य आठवलं. 2 समुद्र, 2 रंगांचे एकमेकात मिसळले तरी आपापला रंग टिकवून होते. ती आणि सान्वी, 2 समुद्र. धन्यवाद. वा, असे कितीतरी समुद्र आपल्याला वारंवार भेटतात. मला वाटतं हो. असं स्टेशनवर राहून अशी 2 अपरिचित माणसं भेटणं आणि त्यातनं एक नातं निर्माण होणं फार सुंदर तुम्ही उभं केलंय. म्हणजे ते 4 तास कसे निघून गेले हे त्यांना कळलं नसेल, तसंच तुम्ही ती कथा वाचताना तो सगळा काळ कधी निघून गेला हे आम्हालाही कळलं नाही. थँक्यू. खूप छान, खूप छान. मला वाटतं हेच असं की त्या भावना आपल्या मनात असतात ते योग्य शब्दात व्यक्त करणं हे तुमचं कसब आहे. आणि मला वाटतं तेच कसं सुप्रिया कवयित्री म्हणून, गझलकारा म्हणून तिच्याकडेही ते आहे. सुप्रिया, तुझ्या सगळ्या कविता पाहत असताना वेगळा विषय वेगवेगळे आहेत आणि मला वाटतं शब्दझुला हा जो तुझा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमानुसार एक झुला, एक झोका आमच्या सगळ्यांच्या मनात नक्की रुंदी घालणार आहे. त्यामुळे तुझ्या कविता आता आम्हाला ऐकायला आवडतील. नक्की नक्की. कविता सुरू करायच्या आधी जस्ट आता जे सादर करणार आहे त्या कवितेची थोडीशी पार्श्वभूमी सांगते. एकदा असं जुईचं फूल पाहिलं मी आणि त्याच्यावरती छोटासा दवबिंदू होता. आता जेव्हा मी हे जुईचं फूल आणि दवबिंदू पाहिला तेव्हा माझ्या मनात जी कल्पना आली ती या कवितेत मांडली आहे की त्या दोघांच्या नात्यामध्ये मला विलक्षण प्रेम दिसलं, एकरूपता दिसली, कुठेतरी विरहही दिसला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला समर्पण दिसलं. आता त्याच धाटणीचं ही प्रेमकथा टाईप आहे. कवितेचं शीर्षक आहे आहुती. किती भार झाला सुगंधी जुईला, किती भार झाला सुगंधी जुईला, दवाने फुलाला पुन्हा चुंबिले. किती भार झाला सुगंधी जुईला, दवाने फुलाला पुन्हा चुंबिले. हळू दूर केला, हळू दूर केला पदरहा धुक्याचा, दवाला फुलाने हळू झेलले. जुईचे दवाशी असे गूढ नाते, जुईचे दवाशी असे गूढ नाते, जणू चंद्र तो आणि ती तारका. निसम्मोह वाटे मनस्वी धरेला, मिळेना मुळी स्पर्श का सारखा. शलाका रवीच्या किती कोवळ्या ह्या, शलाका रवीच्या किती कोवळ्या ह्या, पिऊ लागल्या थेंब हे साजिरे. शलाका रवीच्या किती कोवळ्या ह्या, पिऊ लागल्या थेंब हे साजिरे. जुईच्या मनाला अति खेद झाला, जुईच्या मनाला अति खेद झाला, असे अवेळीन येणे बरे. दवावीण वाटे जगावे कशाला, दवावीण वाटे जगावे कशाला, प्रियाची अशी ओढ ही अंतरी. दवावीण वाटे जगावे कशाला, प्रियाची असे ओढ ही अंतरी. झुलावे हलावे डुलावे कसेही, मनी आज लागे तुझी रेखरी. असे साहताना, असे साहताना अखेरी जीवाचे,
असे साहताना अखेरी जीवाचे समर्पित हे प्राण शांतावती. असे साहताना अखेरी जीवाचे समर्पित हे प्राण शांतावती. पहाटे पहाटे तिला वेढताना, पहाटे पहाटे तिला वेढताना, दवाने धरेला दिली आहुती, दवाने धरेला दिली आहुती. आताची जी ही कविता होती आहुती, हा माझा कविताचा संग्रह आहे मौन झाले बासरी, त्यातली ही कविता होती. आता पुढची एक अगदी वेगळ्या घटनेची कविता सादर करते. मुक्तछंदात आहे ही कविता. प्रत्येक कलाकाराला रसिकांची, त्याच्या फॉलोअर्सची दाद मिळतच असते, पण त्याला कुठेतरी ती दाद, ते कौतुक आपल्या घरातल्या माणसांकडनं हवं असतं, आपल्या जीवलगांकडनं हवं असतं. पण जर त्या भावनेला शब्द मिळाले नाहीत किंवा त्या भावना जर व्यक्त केल्या गेल्या नाहीत घरातल्यांकडनं, तर त्या कवीची किंवा कुठल्याही कलाकाराची काय घुसमट होते ते सांगणारी माझी ही कविता आहे. कवितेचे शीर्षक मी कवितेच्या शेवटी सांगणार आहे. प्रत्येक कलाकाराला ही त्याच्या रसिकांकडनं, फॉलोअर्स जे असतात त्यांच्याकडनं दाद मिळतच असते, पण कुठेतरी प्रत्येक कलाकार ते सगळं कौतुक आपल्या जवळच्या माणसांकडे शोधत असतो, त्याच्या डोळ्यात शोधत असतो. पण जर हेच कौतुक घरातल्या माणसांकडनं झालं नाही किंवा मिळालं नाही तर काय होतं हे सांगणारी माझी पुढची कविता आहे. कवितेचं शीर्षक मी कवितेच्या शेवटी सांगणार आहे. कविता बघा. कवितांच्या पावसात चिंब भिजलेली ती, कवितांच्या पावसात चिंब भिजलेली ती, पावलं घराच्या दिशेने. कवितांच्या पावसात चिंब भिजलेली ती, पावलं घराच्या दिशेनं. टाळ्या वन्स मोर, वाह क्या बात आहे, खूप उत्तम सादरीकरण. कानात घुमतोय आवाज, सारं काही रुंची घालतंय मनात. डोळ्यातून गालावर ओघळतोय अलौकिक आनंद, डोळ्यातून गालावर ओघळतोय अलौकिक आनंद. परमोच्च भारावलेले क्षण अनुभवत, आठवत, हृदयात साठवत ती परतते घरी. दारावरची बेल वाजवते, दारावरची बेल वाजवते. घर शांत. चपला काढता काढता ती करते आजच्या कार्यक्रमाचं कौतुक, चपला काढता काढता ती करते आजच्या कार्यक्रमाचं कौतुक. घडा घडा बोलते, शब्द उतू जातात, पण घर मात्र शांत. घराला नाही दिसत तिचा आनंदी चेहरा, घराला नाही दिसत तिचा आनंदी चेहरा, कारण घर मोबाईलमध्ये व्यग्र आणि व्यस्त. तरीही ती सांगते, आज या कवितेला मिळालेली दाद, टाळ्या आणि नंतर झालेलं कौतुक, आणि तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच घर विचारतं तिला, आज जेवायला काय करतेस. ती सुन्न पदर खोचते आणि हसत हसत भावनांचा कुकर लावते. ती सुन्न पदर खोचते आणि हसत हसत भावनांचा कुकर लावते. टाळ्या दाद यांना खरपूस भाजते तव्यावर, मनातल्या विचारांना चिरते भराभर आणि वर फोडणी घालते सुरसुरीत खमंग कवितांची आणि गझलांची. कौतुक नसलेल्या घरासाठी, कौतुक नसलेल्या घरासाठी. प्रत्येक रसिकाला म्हणा, प्रत्येक कलाकाराला हा अनुभव येतच असणार. कधीतरी असं होतं की घरातलं दाद मिळत नाही, पण इट्स पार्ट ऑफ लाईफ. काही गोष्टी चांगल्या असतात, काही गोष्टी वाईट असतात. आता पुढची कविता घ्यायच्या ऐवजी एक गझल तुमच्या पुढे सादर करते. बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि हा जो पाऊस आहे तो फक्त आकाशातनं बरसणारा पाऊस नसतो. काही वेळा हा पाऊस नजरेतनं बरसतो, कधी स्पर्शातून बरसतो, कधी आठवणीतून बरसतो, तर कधी शब्दांमधनं सुद्धा हा पाऊस बरसत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा एकदा तरी पाऊस येऊन जातो ज्याचा ऋतू कुठल्याही कॅलेंडरवर नसतो. अशाच पावसाची एक गझल तुमच्या पुढे सादर करते. गझलेचं शीर्षक आहे म्हणजे पाऊस. गझलेचा मतला असा आहे की तुझ्याकडे
चोरून पाहणे म्हणजे पाऊस. तुझ्याकडे चोरून पाहणे म्हणजे पाऊस. तुला भेटणे, मिठीत भिजणे म्हणजे पाऊस. शेर बघा. तू नसल्यावर बोलत असते मुकी डायरी. तू नसल्यावर बोलत असते मुकी डायरी. शब्दांमधले मूक वाहणे म्हणजे पाऊस. उरात धडधड. बघा, हा अनुभव प्रत्येकाने घेतला असेल कधी ना कधीतरी नक्कीच, की उरात धडधड, झरती डोळे, अशक्य हुरहुर. उरात धडधड, झरती डोळे, अशक्य हुरहुर. आठवणींना रोज वेचणे म्हणजे पाऊस. कॉफी, गप्पा, गझला, कविता, आपण दोघे. कॉफी, गप्पा, गझला, कविता, आपण दोघे. कॉफी, गप्पा, गझला, कविता, आपण दोघे. दोघांमधले अंतर मिटणे म्हणजे पाऊस. आणि हा शेर बघा की, हातामध्ये हात तुझा, हातामध्ये हात तुझा, श्वासांची फुगडी. हातामध्ये हात तुझा, श्वासांची फुगडी. किलबिल डोळ्यातून बोलणे म्हणजे पाऊस. आता हा पुढचा शेर जरा नीट लक्ष देऊ नये का, की थेंब टपोरा, थेंब टपोरा, ओठांवरती बघ ओघळला. थेंब टपोरा, ओठांवरती बघ ओघळला. मनातले थेंबाला कळणे म्हणजे पाऊस. गुलाब, अत्तर, श्वास, मिठी अन बरेच काही. गुलाब, अत्तर, श्वास, मिठी अन बरेच काही. तुझ्याच साठी रोज बरसणे म्हणजे पाऊस. आणि गझलेतला मक्त्याचा शेर आहे की, ऐक, ऐक सुप्रिया तुला सांगते. ऐक, ऐक सुप्रिया तुला सांगते गुजमनीचे. ऐक सुप्रिया तुला सांगते गुजमनीचे. गझलेमध्ये तुला गुंफणे म्हणजे पाऊस. तुझ्याकडे चोरून पाहणे म्हणजे पाऊस. तुला भेटणे, मिठीत भिजणे म्हणजे पाऊस. धन्यवाद. वा 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 वा. खरं तर सुप्रिया, तुला असं ऐकणे म्हणजे पाऊस असं आता मला म्हणावं असं वाटतंय. कारण इतक्या सुंदर कविता आणि गझल तू सादर केल्यास तर निश्चितच त्या सगळ्याचा अनुभव घेणे म्हणजे पाऊस असं म्हणायला हरकत नाही. कारण तो पाऊस असा शब्दांनी बरसत राहतो आणि तो जेव्हा शब्दांनी बरसतो तेव्हाच मला असं वाटतं की तो आपल्या मनात आत कुठेतरी असतो आणि पुन्हा एकदा आत डोकावून बघण्याची संधी या तुमच्या कवितेने, लेखनाने आपल्याला मिळत असते. मला वाटतं रवींद्र सर, तुमच्या सुद्धा कविता अतिशय उत्तम आहेत आणि टॅग कविता, प्रकाशित हॅशटॅग कविता त्या झालेल्या आहेत. त्यातून एक चांगला कवितेचा असा ओघ निश्चित आला. त्यामुळे सुप्रिया, तुझ्या कविता तर उत्तम होत्याच. तसंच एका काव्यात्मक वातावरणात पुन्हा एकदा आपल्याला रवींद्र सर घेऊन जाणार आहेत, कारण एक ललित लेख ते आता वाचणार आहेत. अक्षरगंध या मासिकात प्रसिद्ध झालेला शांती हा लेख तुम्ही वाचणार आहात आणि अनेक मासिकांमधनं तुमच्या लघुकथा, ललित लेखन प्रकाशित झालेलंच आहे. त्यामुळे तो अनुभव आता आपण घेऊया. थँक्स. तर आता आपण ललित लेखाच्या दालनात प्रवेश करतोय. ललित लेखाचं शीर्षक आहे शांती. अलख निरंजन. दारात एक गोसावी उभा होता. खरं तर समाजाला भार असणाऱ्या या अनप्रॉडक्टिव्ह वेषांतरित भिकाऱ्यांविषयी मला अजिबात प्रेम नाही. एकतर ते ओंगळ असतात, उग्र असतात, म्हणजे एखाद्या गुन्हेगारासारखे असतात, व्यसनीही असतात. आपुलकी वाटावी असं त्यांच्याकडे काहीही नसतं. पण हा तसा नव्हता. त्याच्या नजरेत गांभीर्य होतं, परिपक्वता होती, अगदी दिलासाही होता. वय असेल 60च्या आसपास. दे बेटा ही कुडी जगवायला काहीतरी, तो शुद्ध मराठीत म्हणाला. मी खिशात हात घातला, रुपयाचं नाणं हातात आलं, तेच त्याला दिलं. तरीही त्याच्या डोळ्यात क्षणार्धात कृतज्ञता तरळली. प्रेमार्द्र शब्द त्याच्या माझ्या उंबरठ्यात निनादले. तुला शांती मिळेल बेटा, असं म्हणून तो निघालाही. मी त्याला थांबवलं, गमतीनं म्हटलं, बाबा
सुख मिळेल, धनदौलत मिळेल, असं काहीतरी म्हणा हो. शांती घेऊन काय करू? तो मंद हसला. बेटा, सुख मिळू शकेल, धनदौलत मिळू शकेल, पण शांती मिळणं सगळ्यात कठीण. मनाची शांत अवस्था म्हणजे शांती, ती तुला मिळू. मग पुन्हा हसून म्हणाला, याचा अर्थ मृत्यू मात्र नव्हे हा, असं म्हणून तो निघून गेला. माझ्या मनाचा ताबा आता शांती या शब्दानं पुरता घेतला. किती जणांना लाभत असेल ही शांती? मन संपूर्णपणे निरपेक्ष, निरीच्छ, निर्विकल्प होऊ शकत असेल का? मनात कोणताही विचार अथवा विकार नाही, अशी मनाची अवस्था होण्यासाठी काय करावं लागत असेल? मला आठवलं, मी त्यावेळी शिवाजी पार्क जवळ राहत होतो. नुकताच कॉलेजला जायला लागलो होतो. जेवण वगैरे आटपलं की आम्ही 2-4 मित्र दादर चौपाटीवर ट्रान्झिस्टर घेऊन जायचो. थंडगार वाळूत शांतपणे पोहडायचो. वर आकाश, शेजारी समुद्र आणि रेडिओवर जुनी हिंदी गाणी आणि किंवा मराठी भावगीतं. मन तरल व्हायचं. रात्री 12 वाजेपर्यंत बसायचो. त्यावेळी फक्त आम्हीच तिथे असायचो. आम्ही म्हणजे मी, समुद्र, आकाश, गाणी आणि मित्र. हीच शांती असेल? त्यानंतर एकदा मी रात्री एकटाच गेलो. ट्रान्झिस्टरही नव्हता. रात्री थंड वाळूत पोहडलो. आकाशात तेच तारे, तीच समुद्राची गाज. पण 2-4 मिनिटं गेली आणि पाठीमागे आवाज आला. एक मनुष्य उभा होता, उग्र, गुन्हेगारासारखा. ये रे, घरबार नाहीये क्या? मी उठून उभा राहिलो. मी घरगुती पोशाखात होतो. लुंगी, शर्ट वगैरे असं काहीतरी. बहुतेक माझ्याकडे पैसे बिसे नसावेत हे त्याने ओळखलं असावं. चल भाग, असं म्हणून दरडावून तो निघून गेला. त्याच्या धाकाने मी उठून चालू लागलो. थोडं चालल्यावर पुन्हा वाळूत पोहडलो. पण आता तो परत येईल असं वाटत राहिलं. दूरवर तुरळक माणसं दिसत होती, पण त्यातली किती गुंड असतील? वर पाहिलं, आकाशात माणिक मोती उधळलेले होते, पण मी आनंद घेऊ शकत नव्हतो. मला भयंकर असुरक्षित वाटत होतं. शांतीला सुरक्षितता आवश्यक असते का? असावीच. असुरक्षित मन शांत असूच शकत नाही. मग भीतीची भावना नष्ट व्हायलाच हवी, पण ते तर महाकठीण. हल्ली पेपर उघडला की रोज कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या असतात. कोट्यवधी रुपये गिळंकृत करणाऱ्या या माणसांना शांती लाभत असेल, हे आपण सामान्य लोक नेहमीच गृहीत धरत असतो. पण लाभत नसेल हे आपण गृहीत धरत असतो. पण पोलिसांनी अटक केल्यावर दिलखुलास हसत व्हॅनकडे जाणाऱ्या या माणसांना केलेल्या अपराधाबद्दल पश्चात्तापही वाटत असेल असं वाटत नाही. यांच्या शांतीचं काय, की यांना शांतीची आवश्यकताच वाटत नाही. लहानपणी वाचलेली सुखी माणसाचा सदरा ही गोष्ट आठवते. राजाला सुखी माणसाचा सदरा हवा असतो. त्याला सुखी माणूस भेटतो, पण त्याला सदराच नसतो. फुटपाथवर शांतपणे झोपलेली माणसं बघितली की ही गोष्ट आठवतेच. दिवसभराच्या श्रमांनी थकून मोकळ्या फुटपाथवर झोपलेल्या या माणसांच्या चेहऱ्यावर झोपेतच मंदसं स्मितही दिसतं. एखादा मजूर हाताची उशी करून शांत निजलेला असतो. या माणसांना शांती लाभत असेल का? असेलही. पण दारिद्र्यावर मात करण्यासाठी दिवसा चालणाऱ्या प्रचंड संघर्षाचं काय? आणि शांती मिळेल म्हणून तुम्ही आम्ही मजूर थोडेच होणार आहोत. तुम्ही आम्ही वरून आठवलं, आपण मध्यमवर्गीय माणसं. आपलं घर, संसार, मुलंबाळं, नोकरी यात साप गुंतून गेलेला असतो. 4 भिंतींच्या आत आपण अगदी सुरक्षित असतो. तरीही मनाची शांत अवस्था आपण कधी अनुभवू शकतो? आजारपण, शिक्षण, स्पर्धा, कुटुंबातली, ऑफिसमधली, राजकारण, असंख्य विचार विकारांचे कल्लोळ डोक्यात उठत असतात. अशातही मी मध्यमवर्गीय माणसं अशी पाहिली आहेत की स्वतःच्या पत्नीवर, मुलांवर, घरावर, अगदी ऑफिसवर सुद्धा भयंकर खुश असतात. आपल्याला काही कसले काळजी नाही बुवा, हे वाक्य प्रामाणिकपणे ही माणसं उच्चारत असतात. यांना शांती लाभत असेल? यांनाच पराकोटीची आत्मकेंद्रित माणसं असं सुद्धा म्हणू शकतो आपण. पण ते इतरांच्या लेखी, स्वतःच्या लेखी ही माणसं शांत असतात. स्वतःवर खुश असणं हा त्यांचा स्थायी भाव असतो. पण अशी माणसं एखादं लहानसं संकट आलं तरी एकदम हातपाय घालून बसतात. मोठं अरिष्ट आलं तर बघायलाच नको. म्हणूनच या लोकांना खऱ्या अर्थानं स्थितप्रज्ञ म्हणता येणार नाही. योगी स्थितप्रज्ञ असतो. सुखदुःख, लाभ नुकसान, जय पराजय याचा त्याच्यावर परिणामच होत नाही. तो निर्विचार, निर्विकार, निर्विकल्प असतो. हे निर्विचार होणं तर महाकठीण. भगवान बुद्ध, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधी हे सगळे निर्विचार कधी झालेच नसतील. जगातलं दुःखाचं अस्तित्व ते कधीच विसरू शकले नाही. उलट दुःख ही त्यांच्या कार्याची प्रेरणाच होती. या महात्म्यांना मनाची शांत अवस्था कधीच लाभली नसेल, कारण ते शांतीचे खरे अग्रदूत होते. गोसावी महाराज, या मनाच्या शांत अवस्थेची खरंच गरज आहे का? की त्याऐवजी सुखानं सुखावणारी, दुःखाच्या अस्तित्वानं विदग्ध होणारी, अपराधाच्या जाणीवेनं पोळणारी, शुभंकराची अपेक्षा करणारी, विकार विकल्पाचा अभाव असणारी, पण सुविचारानं सात्विक झालेली,
अशी मनाची अशांत अवस्थाच कल्याणकारी होणार नाही का? महाराज, आपलं वरदान परत घ्या. शांतीऐवजी सात्विक अशांतीचं नवीन वरदान द्या. धन्यवाद. सध्याचं वास्तव असं म्हणायला हरकत नाही आणि हे वास्तवाचं इतकं सुंदर चित्रण खरं तर तुम्ही केलेलं आहे. ही शांती सगळेच जण शोधत असतात, पण ही अशांती जर अशी मिळायला लागली तर मात्र नकोसं होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे आणि ललित लेखातनं सुद्धा वेगळा विषय शोधायचा प्रयत्न केलाय. त्यामुळे खूप छान वाटलं. पुन्हा एकदा सुप्रिया, तुझ्या कवितेकडे वळूया आणि तुझ्या कवितेतनच ती शांती आम्हाला कशी मिळणार आहे हे मात्र आम्ही आता अनुभवणार आहोत. सुप्रिया, थोडी अशांत करणारी गझलच घेते. तोच धागा पकडते. गझल घेते. गझलेची मजा म्हणजे गझलेतला प्रत्येक शेर ही एक वेगवेगळी कविता असते. म्हणजे मगाशी जी मी पावसाची गझल सादर केली ती एकसंध म्हणजे मुसलसल गझल होती. पण आता ज्या मी 2 सलग गझल घेणार आहे त्यातली प्रत्येक शेर हा वेगळा वेगळा शेर असणार आहे आणि वेगळी वेगळी कविता असणार आहे. ओके. तर गझलेचा मतला असा आहे की प्रत्यक्ष उडता येत नाही एरवी, प्रत्यक्ष उडता येत नाही एरवी, इच्छा विसरता येत नाही एरवी. त्यातला हा शेर बघा की मुद्दाम दुःखी चित्रपट ती पाहते, मुद्दाम दुःखी चित्रपट ती पाहते, मनसोक्त रडता येत नाही एरवी. मुद्दाम दुःखी चित्रपट ती पाहते, मनसोक्त रडता येत नाही एरवी. आणि देवा मनाच्या उंबऱ्याला पंख दे, देवा मनाच्या उंबऱ्याला पंख दे, आभाळ बघता येत नाही एरवी. बोलायची ती केवढे डोळ्यातून, बोलायची ती केवढी डोळ्यातून, वाचाळ म्हणता येत नाही एरवी. लावा गळाला भक्ष आमिष दाखवा, लावा गळाला भक्ष आमिष दाखवा, मासा पकडता येत नाही एरवी. आणि पुढचा शेर बघा की नैवेद्य भांगेचा म्हणे द्याना मला, नैवेद्य भांगेचा द्याना मला, धाकात हसता येत नाही एरवी. आणि ह्या गझलेचा हा शेवटचा शेर आहे की ठरवून भांडण लावले सापांमध्ये, ठरवून भांडण लावले सापांमध्ये, दोघास डसता येत नाही एरवी, प्रत्यक्ष उडता येत नाही एरवी, इच्छा विसरता येत नाही एरवी. आता ह्याच्याच पुढची पुन्हा एक गझलच घेते. ह्या गझलेचा मतला असा आहे की मला म्हणाला नक्की भेटू, मला म्हणाला नक्की भेटू, वेळ सांगतो नंतर, मला म्हणाला नक्की भेटू, वेळ सांगतो नंतर, मीही अख्खा जन्म काढला या नुसत्या आशेवर. मला म्हणाला नक्की भेटू, वेळ सांगतो नंतर, मीही अख्खा जन्म काढला या नुसत्या आशेवर. आठवणींच्या आवेगातून वेचत असतो ओळी, आठवणींच्या आवेगातून वेचत असते ओळी, आणि जीवाची तगमग तगमग सांडत बसते मनभर. आणि पुढचा शेर बघा की नकोच सांगू काही सुद्धा, जीव कशाने जळला, नकोच सांगू काही सुद्धा, जीव कशाने जळला, सारे काही क्षणात कळले, सारे काही क्षणात कळते तुला बघितल्यानंतर. नात्यांमधली घालमेल तर सुटकी सरशी विजली, नात्यांमधली घालमेल तर सुटकी सरशी विजली, जेव्हा केले आयुष्याला मीच तुझ्या नावावर. आणि पुढचा शेर बघा की भांडण चर्चा वादावादी या आधी ना घडले, भांडण चर्चा वादावादी या आधी ना घडले, प्रेम जराही नसेल उरले मनभेदाच्या नंतर. आणि या गझलेतला शेवटचा शेर बघा की ऊन प्रखर गर्वाचे झाले, ऊन प्रखर गर्वाचे झाले, सुकून गेली नाती, ऊन प्रखर गर्वाचे झाले, सुकून गेली नाती,
तुझ्या इगोवर नम्रपणाचे शिंपड थोडे अत्तर, मला म्हणाला नक्की भेटू, वेळ सांगतो नंतर, मीही अख्खा जन्म काढला या नुसत्या आशेवर. आता शेवटची कविता घेतेय आणि ही कविता फारच रोमॅन्टिक आहे. कवितेचे शीर्षक आहे कैफ. लग्नाची पहिली रात्र झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या स्त्रीच्या भावना काय आहेत ते मांडण्याचा या कवितेमध्ये प्रयत्न केलेला आहे. ती अनुभूती शब्दबद्ध करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कवितेचं शीर्षक आहे कैफ. तुम्ही पण ऐकताना जर तुमची ती रात्र किंवा तो दिवस आठवलात तर तुम्हाला ही कविता नक्कीच जास्त समजेल, आवडेल. ती धुंदी कसली होती, ती धुंदी कसली होती, तो कैफ कशाचा होता. ती धुंदी कसली होती, तो कैफ कशाचा होता. चांदण्यात नाहून गेले प्रणयाची वीज चमकता. प्रीतीने घट भरलेले मदहोश स्पर्श ते होते. प्रीतीने घट भरलेले मदहोश स्पर्श ते होते. बेधुंद सोहळ्याची त्या मी राज्ञी झाले होते. बट सावरताना हलके तो उष्ण स्पर्श वेल्हाळ. बट सावरताना हलके तो उष्ण स्पर्श वेल्हाळ. झाकला चेहरा माझा गालावर खळी खट्याळ. पाठीवर अलगद माझ्या कोरलीस नाजूक नक्षी. ताऱ्यांचे तोरण होते ह्या मधुचंद्राला साक्षी. देहाची आतुर भाषा डोळ्यात उजळल्या ज्योती. देहाची आतुर भाषा डोळ्यात उजळल्या ज्योती. पाकळ्या उमलल्या तेव्हा श्वासांच्या वळल्या वाती. अनुरक्त होत जाताना ती नशा लाघवी वेडी. अनुरक्त होत जाताना ती नशा लाघवी वेडी. बेभान धुंद देहाला स्पर्शाची अविट गोडी. एक एक स्पर्श टिपताना पालवी नव्याने फुटली. एक एक स्पर्श टिपताना पालवी नव्याने फुटली. अधरांची अवखळ भाषा नेत्रांची कमले मिटली. अलवार थिरकली काया चांदण्यात नाहून गेले. अलवार थिरकली काया चांदण्यात नाहून गेले. मी मत्त अबोल फुलांनी कैफात नव्याने भिजले. मी मत्त अबोल फुलांनी कैफात नव्याने भिजले. धन्यवाद. अनुभवांची अनुभूती म्हणतात ती मला असं वाटतं आज सुप्रिया खूप वेगवेगळ्या पद्धतीने आणलीये. म्हणजे कुठे ती कविता संपवून, कवितेचा कार्यक्रम संपवून घरी येणारी आणि भडाभडा बोलणारी ती, आणि आत्ताच्या कवितेतली तुझी ती, मला वाटतं ह्या सगळ्या तीच एक वेगळं भावना विश्व तू तुझ्या कवितातनं व्यक्त केलंयस आणि खूप सुंदर झाल्या. नीलमताई, काय सांगाल या दोघांच्याही लेखनाबद्दल? एका अर्थाने रवी भागवत यांचा एक समुद्र आणि सुप्रियाचा एक समुद्र, असे दोन वेगवेगळे रंग आहेत. त्यामुळे दोन समुद्र भेटले असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्यांदा रवीजींकडे येते. दोघी जणींचा संवाद आणि दोन अपरिचित व्यक्ती आणि एकाच परिस्थितीत असणाऱ्या, हा नेहमीच एक खूप मोठा विषय राहिलेला साहित्यामध्ये, चित्रपटांच्या मध्ये किंवा इतर वेळेला सुद्धा आपण बघतो बऱ्याचशा वेळेला की अगदी जे मनुष्य सहजासहजी सुपरिचित माणसाशी बोलणार नाही ते अशा वेळेला एकमेकाशी बोलत असतात. आणि यातली जी गौरी आहे ती अर्थातच बाळबोध वातावरण, आणखीन सगळे कुटुंबांनी जोडले गेलेले लोक आणि त्याच्यामध्ये त्याचे एक सुरक्षित उबदार असं ते दुलईसारखं असतं सगळं कुटुंब, की ते कुटुंब सगळं
वेगवेगळं असलं तरी सुद्धा ते एकमेकाबरोबर राहत असतात, जरी नसले तरी हो. आठवणींच्या मध्ये. असं तिचं ते गौरीचं कुटुंब आहे. आणि हम्म. त्याच वेळेला तिला जी तिथे मैत्रीण भेटते आहे, तर तिचं परत जग जे आहे ते वेगळं आहे. पण एक हम्म. तुलना म्हणायची नाही, पण एक असं नक्कीच होतं, की प्रत्येकीला स्वतःचं जे काही म्हणणं आहे, त्याच्यामध्ये गौरीला कारण नसतं ना, की एक थोडंसं आपल्याबद्दलचा स्वतःचा कमी आत्मविश्वास किंवा आपण जे करतोय, ते आपण करतोय, पण ते बरोबर आहे का नाही याच्याबद्दल किंवा एखाद वेळेला दुसरीसारखंच मला झालं असतं तर जमलं असतं, तर मलाही ते आवडलं असतं. परंतु मी आहे ती बरी आहे बाई. ही मध्यमवर्गीय हम्म. जी भावना असते त्याच्यामध्ये आणि त्यातून तुम्ही जे निवडलेली आहे व्यक्ती ती चिपळूणहून निघालेली आहे, मुंबईत आहे. इथेच तुम्ही राहतो मी. आणि अशा वेळेला ट्रेन बरोबर उशिरा झालेली आहे आणि हे सगळं इतकं छान तुम्ही चित्रीकरणच म्हणेन मी असं अगदी सिनेमासारखं डोळ्यासमोर सगळं ते उभं राहतं आणि त्याच्यामध्ये स्त्रियांच्या बदलत्या विश्वाचा सुद्धा मागोवा तुम्ही हम्म. घेतलेला आहे आणि त्यात आपण जी वेशभूषा करतोय त्याच्याबद्दल अर्थातच आपल्या आधुनिक मैत्रिणीला काही त्याच्याबद्दल सान्वीला काही फारसं त्याबद्दलचं गिल्ट तर नाहीच आहे स्वाभाविकपणे आणि ती तिला पाहिजे तसे जगतेय ते करताना. पण ते करताना ती हो. माणुसकी विसरलेली नाहीये. पण ज्यावेळेला असं होतं, की आधीचं लग्न झालंय किंवा ते मोडली मैत्री, ते लिव्ह इन त्याच्यानंतर नाही म्हटलं तरी माणसाला एक थोडासा बेरडपणा किंवा कडवटपणा, धाडसीपणा, बिनधास्तपणा असा आलेला असतो. तशी सान्वी आहे. आणखीन गौरी जी आहे, ती गौरी तिला म्हणजे पतीच्या नजरेमधलं कौतुक हेच तिचं सर्वस्व आहे आणि त्यामुळे ती त्या कोशामध्ये आहे. मला असं वाटतं, की खरंच 2 समुद्र म्हणता येईल असं आहे, पण शेवटी स्त्रीचं जीवन किंवा स्त्री-पुरुषांचं जीवन आतमधल्या पाण्याच्या छटांनी परत जोडलं गेलेलं आहे. आपण बघा हम्म. काही वेळेला पोर्टलँडला किंवा वेगवेगळ्या ठिकाणी 2 समुद्र खरेच भेटलेले असतात आणि तिथे आपल्या हम्म. लक्षात येतं, की अगदी हो. रंग निळा क्षार एका ठिकाणी आणि अरबी समुद्राचा रंग वेगळ्या प्रकारचा. वेगळा. असं आपल्याला हम्म. संमिश्रण सगळं झालेलं दिसतं आणि हम्म. त्यावेळेला ते दोन्ही समुद्रांचं क्षितिजापर्यंत जात असतानाचं प्रतिबिंब दोन्हीकडच्या क्षितिजांप्रमाणे परत त्याच्यात वेगळ्या छटा आलेल्या असतात आणि एका अर्थाने बरोबर. मानवी मनामधल्या सगळ्या छटांचं फार ताकदीने तुम्ही चित्रण केलेलं आहे. आता असं म्हणणं मी बरं नाही, पण पुरुष असून सुद्धा असं म्हणू शकते मी. हे दोन्ही प्रकारच्या मुली पाहिल्यात ना. दोन्ही प्रकारच्या मुली पाहिलेल्या असल्यामुळे हो. म्हणजे अशा समाज असा या दोन प्रकारच्या मुली मला कुठेही जजमेंटल व्हायचे नाही. ही चांगली का ती हो. चांगली. पण त्या अशा आहेत. त्या अशा बरोबर आहे, आहेत. बरोबर आहे. त्यामुळे जजमेंटल न होता तुम्ही फक्त ते टिपलेलं आहे आणि त्याच्यातल्या घालमेल जी आहे गौरीची ती पण अगदी व्यवस्थित आलेली आहे आणि त्यामध्ये एक संयमी पद्धतीने तो सांगतोय, की तू तिचा नवराही सांगतोय, की तू चांगली दिसतेस आणि त्यांचं भेटणं. तर मला असं वाटतं, की समाजात सांस्कृतिक जे बदल झालेले आहेत ना, त्याच्यात खूप आपण गेल्या काही वर्षांमध्ये स्वाभाविकपणे बदललेलो आहे. आपली विवाह संस्था असेल, कुटुंब संस्था असेल, याच्यामधली एक 20 वर्षापूर्वीची लग्न पाहिली आणि आत्ताची, तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप फरक झालेला आहे आणि त्यामुळे थोडंसं मात्र असं होतं, की साडी नेसणारा माणूस किंवा अ, थोडंसं एक मध्यम वर्गाशी जोडला गेलेला माणूस हा कमी फॅशनेबल आहे असं वाटतं, भासतं किंवा बहुतेक वेळेला मी बघते, की जेव्हा मेकओव्हर करतात मुली, तर त्या हं. चळवळीत सुद्धा गेल्या तर त्या एकदम मग असे केस शॉर्ट करून टाकतात. ते असे टिपिकल घालतात. तर त्याच्याशिवाय आपण बंडखोर दिसणार नाही असं वाटतं. म्हणजे जसं पुरुष काही वेळेला दाढी वाढवतात, मग तशा पद्धतीने काहीतरी ते झालेलं असतं. अनेक जणी पण मी बघते मुंबईमध्ये विशेषतः, की त्या अशा बंडखोर वगैरे नसल्या तरी त्यांची वेशभूषा आधुनिक असते फक्त, असं सुद्धा आहे. त्याच्यामुळे वेशभूषा हा एका अर्थाने सोयीचा भाग आहे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये. आणि मी दक्षिण मुंबईमध्ये तर आमच्याकडे बघते, की हो. टू थर्ड पॅन्ट घातलेल्या सर्व वयाच्या बायका दिसतात दक्षिण मुंबईमध्ये. पण त्या आपल्याला त्या मानाने मला वाटत नाही उपनगरात दिसतील, पण काही ठिकाणी दिसतही असतील. कुठल्या भागात आहोत आपण याच्यावरती आहे ते अवलंबून नाही म्हटलं तरी. हं. दुसरं आता असं आहे, आता स्त्रियांच्या मधली बोलायची गोष्ट झाली तर शर्ट पॅन्टपेक्षा पंजाबी ड्रेसला डाउन मार्केट समजतात काही लोक आणि साडीला त्याच्यापेक्षाही डाउन मार्केट समजतात आणि वन पीस त्याचा गाऊन हा आधुनिकता समजली जाते. आपण त्याच्यात बसायचं की नाही, जी ती स्त्री स्वतःच्या अपेक्षेप्रमाणे किंवा पुरुष किंवा ते कुटुंब ठरवत असतं. काही प्रमाणात बदलत असतो आणि मध्यंतरी माझ्याकडे एक आमच्याकडे कसबा पेठेतली कार्यकर्ती होती. एक जाता-जाता आठवलं मला. तर ती अचानक तिचा निरोप आला, की मी याला गेले, बालीला गेले म्हणून.
अच्छा. आणि मी सहज बघितलं तर डीपी मध्ये ती अगदी शॉर्ट ड्रेस मध्ये उभी होती तिकडे, स्कर्ट वगैरे घालून, हातात पर्स घेऊन. म्हणजे बालीची स्त्री वाटावी अशी ती होती, की एरवी तिला मी अच्छा. कसबा पेठेत अशा वेशात कधीच पाहिलं नव्हतं. म्हणजे हम्म. पटकन सान्वीची गौरी होते असं होणार नाही, पण गौरीची सान्वी होते असं आपल्याला हो. बदल दिसतोय त्याच्यामध्ये जे आहे ते. आणि बरोबर. अशा अर्थाने फिरूनी पुन्हा जन्मेन मी म्हटल्यासारखं याच आयुष्यामध्ये स्त्रियाच्या मध्ये सुद्धा असा बदल झालेला आहे, हे सुद्धा आपल्याला दिसून येतं. कारण गेल्या काही दशकांच्या मध्ये ही मानसिकता, ही बदल झालेला आहे. आणि कोकणामध्ये तर मला असं निदर्शनाला आलं, मी सावंतवाडी, सिंधुदुर्ग किंवा मालवणमध्ये फिरताना, की मुंबईहून गेलेली जी पब्लिक आहे तिकडे, त्या तर दिवसा जो रात्री गाऊन घातलेला असतो त्या गाऊनवरतीच संपूर्ण गावच्या गाव फिरत असतं. म्हणजे त्यांनी स्वतःची एक मॉडर्न क्रांती करून टाकलेली आहे, की त्यामध्ये जो गाऊन घालून जनरली बाहेर पडणं अपेक्षित नाहीये, पण ते दिवसाही तो गाऊन घालतात कारण तो त्यांना सोयीचा भाग आहे. त्यामुळे हम्म. आता जे उत्तर प्रदेश किंवा पंजाबमध्ये दिसणार नाही कधी आपल्याला, की गाऊनवरती बाई दिवसभर फिरतेय. पण ते स्वातंत्र्य महिलांनी कोकणामध्ये मिळवलेलं आहे, की त्या गाऊनवरती दिवसभर फिरतात. शेतमजुरीला जाणाऱ्या महिला अशा बदललेल्या वेशभूषेत दिसतात. हो दे, हा आता न थांबणारा विषय आहे, त्यामुळे मी पुढे जाते. आवडीचा विषय असल्यामुळे शांतीच्या विषयामध्ये अर्थातच धर्म आणि धर्माची भाषा बदलते, पण माणसांचा संदर्भ वेगवेगळा असतो. आणि हे जे गोसावी आणि त्याची शांती जे आहे, त्याच्यामध्ये काही वेळेला मला असं वाटतं, की एक उपचार किंवा एक त्यामधले शब्द म्हणून किती वापरले जातात आणि खऱ्या अर्थाने शांती माणसाला मिळते का? हा एक फार मोठा प्रश्न आहे. आणि एक अगदी खरं आहे तुम्ही म्हणालात ते, की माणसाचं मन अशांत असेल, महत्वाकांक्षा असेल तर तो अशांत असतो आणि हम्म. अशांततेमधून महत्वाकांक्षा तयार होते आणि महत्वाकांक्षेमधून अजून प्रगती होत असते. आणि हम्म. त्यामुळे बरोबर. पूर्णपणे पॉझिटिव्ह विचार का काही हं. प्रमाणामध्ये अस्वस्थता यशाच्या बद्दलची याचं हं. संमिश्रणच जे लोक यशस्वी झालेले कळतात किंवा बोलतात, त्याला आपल्याला असं हं. लक्षात येतं, की अगदी मी शांत असतो याचा अर्थ शांत बसून राहिलेला असतो असा अर्थ नसतोच तो. काम करत असताना ते एक एक हं. तास शांतपणे पार पाडणं आणि त्यावरची एकाग्रता त्या विषयाबद्दलची ही फार महत्वाची असते. आणि या दृष्टिकोनातून ही तुमचे विषय जे आहेत ना कथांचे, हे खूप सुंदर आहे हा विषय जो आहे तो. आणि हं. बरोबर बऱ्याच वेळेला असं आपल्याला वाटतं, की भगवान बुद्ध, महात्मा फुले, आंबेडकर, महात्मा गांधी हे कधी रागवतच नसतील. असं नसतं शेवटी. खूप आपण जेव्हा वाचतो, त्याला लक्षात येतं, हं. की त्यांची प्रत्येकाची सांगण्याची पद्धत वेगळी असते. ते शिष्यांशी वेगळे बोललेले असतात आणि काहींनी कामाचा भाग म्हणून शांतता हा एक त्यांची जीवनाची शैली पण बनवलेली असते. असे वेगवेगळे लोकं आहेत, की ज्याच्यामध्ये त्यांचं मन अशांत असलं तरी ते वागताना शांत असतात. असं सुद्धा हम्म. बघा तुम्ही. किंवा काही राजकारणी असतात, की ते शांत दिसले म्हणजे सगळे घाबरतात, की उद्या काहीतरी गडबड होणार आहे, अशी त्यांची शांती असते. त्याच्यामुळे शांतता कशासाठी काय आहे, याचा सुद्धा संदर्भ काय आहे? आपण कधी शांत आहे खरे आणि कधी आपण ते एक ठरवलेली शिस्त म्हणून शांतता स्वीकारलेली, असे खूप त्या शांतीचे अर्थ आहेत. आणि मला असं वाटतं, की तुम्ही एका वेगळ्या विषयाला हात घातलेला आहे. कारण मुळात आजकाल असं झालंय बरं का, भगवते, की शांत आपण असायलाच पाहिजे का? हा प्रश्न असतो लोकांना मुळात. हम्म. सारखं हो. मोठमोठ्याने ओरडायचं, काहीतरी हं. संगीत लावायचं, कुठेही सार्वजनिक ठिकाणी बसले तर मोठ्याने स्पीकर फोन लावायचे. आणि बघतोच आहे, वाचतोच आहे आपण, पर्यटनाला गेले तर सगळ्यांना ऐकू येईल अशी गाणी लावायची. ट्रेनमध्ये किंवा वंदे भारतमध्ये सामूहिक भेंड्या खेळायच्या सगळ्यांनी मिळून. हे सगळं जे हं. चाललेलं आहे, त्याच्यामध्ये शांत असणं म्हणजे परत ते काहीतरी चुकीचं आहे असं मानलं जातं. किंवा डायरेक्टली योगा किंवा बस सगळं आयुष्य डेडिकेट त्या शांततेला हम्म. करायचं. मला असं वाटतं आपण सगळेजण मध्ये कुठेतरी असतो आणि त्या दृष्टीने सामान्य वाचकाच्या दृष्टिकोनातून अगदी महत्वाच्या विषयाला तुम्ही हात घातलेला आहे, मला असं वाटतं. आणि थँक्स. गृहिणींची शांती परत वेगळी असते बरं का. सगळ्या घरातल्यांची हं. कामं संपली की तिला जी शांती मिळते, त्या शांतीचा आणि निद्रेचा फार चांगला संबंध असतो, की ती इतकी थकलेली असते, की तिला निद्रेमधून शांती मिळत असते. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण ज्या आयुष्यात जगतो त्याच्याबद्दलचं तात्विक, वैचारिक आणि त्याचबरोबर रंजक पद्धतीने वर्णन करण्याची फार सुंदर शक्ती तुमच्या लेखणीमध्ये आहे. त्याच्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं. सुप्रिया, थँक आता यू. तुमच्याकडे मला तुझ्याकडे तुझं व्यक्तिमत्व बघितल्यावर असं वाटतंय, म्हणजे आता, की तू इतकी शांत आणि हे दिसतेस, पण इतकी तू जबरदस्त कविता लिहिलेल्या आहेत सगळ्यात ज्या आहेत त्या. आणि त्या कवितांच्या मध्ये भावना, त्याचबरोबर स्वत्व, स्वतःचा स्वाभिमान, त्याच्यामधले व्रण, त्यामधली भूमिका, स्त्री पुरुषांचं नातं, हे सगळं फार छानपणाने मांडलेलं आहे. आणि काय होतं, की गझला असतात ना, तर ते आम्हाला मध्यंतरी आमच्याकडे काही गझलकार आले होते. त्यांनी सांगितलं, की सारखं त्या गझलेच्या मध्ये यमक शोधायचं नसतं किंवा त्याच्यात एकच एक
सूर असेल असं नाहीये आणि त्याचा अतिशय उत्तम उपयोग प्रत्यक्ष उडता येत नाही एरवी, इच्छा विसरता येत नाही एरवी, हम्म. इथून ते शेवटची जी 2 आहेत ना वाक्य, ती बघून तर अगदी मी थक्क झाले, फार इम्प्रेस झाले. "ठरवून भांडणे लावले सापांमध्ये, दोघासा डसता येत नाही एरवी." म्हणजे काय किती हुशार आहेस, की तू काय करायचं ते कवितेमधून सांगितलेलं आहेस बऱ्याच लोकांना. त्याच्यामुळे हे एक अगदी वेगळाच अनुभव सगळा आहे या कवितांच्यामध्ये. त्याचबरोबर कैफ जी आहे ती सगळ्यांनाच आपलीशी वाटेल, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असे सुमधुर प्रसंग अनेक वर्ष लक्षात राहतील अशा प्रकारचे असतात. ते तू घेतलेलेच आहेस चांगल्या पद्धतीने. तर थोड्या स्त्रिया आजही लिहिताना मराठीमध्ये बरंचसं संकोचाने लिहित असतात. पण तसा संकोच वगैरे काही तुला नाहीये. ते चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं आणि त्याचं मी स्वागतच करते संकोच नसण्याचं. त्याबरोबर आहुतीच्या संदर्भात सुद्धा शब्द आणि वाक्य असे खूप म्हणजे जुनी कवितेची जी शैली असते तशी तुझी घेतलेली आहे. आणि पाऊस ही तर आता आपल्या आसपास दिसणाऱ्या सगळ्यांच्याच आपल्याला दिसतं, की कवितेमध्ये तुला गुंफणे म्हणजे पाऊस, कवितांच्या पावसात चिंब भिजलेली ती, पावलं घराच्या दिशेने, असं करताना पुढे त्याचा जो भाग आहे, घर आल्यावरती कौतुक नसलेल्या घराची गोष्ट. हे थोडंसं मला काय वाटतं, आपण आपल्या यशाबद्दल खूप उत्सुक असतो बोलायला, हे मानवी स्वभाव आहे. दुसरं असं आहे, की आपल्याला ते खूप सांगावंसं वाटतील अशी तेवढी माणसंही नसतात काही वेळेला. कारण दुसऱ्याचं यश ऐकून घेण्यासाठी खूप मन मोठं लागतं आणि ती माणसं बहुतेक वेळेला घरातच शोधत असतो आपण स्वाभाविकपणे. मित्र-मैत्रिणींचं आत्ताच आपण त्यांच्या बरोबरच त्या यशामध्ये सहभागी असतो, कार्यक्रमात असतो, कलीग्ज असतात आणि मग ते मागे राहून ते सगळे ते यशाचे वाटेकरी, सहकारी, साथीदार असे असतात आणि मग अशा वेळेला आपलं म्हणणं आणि त्या माणूस जो वाट बघणारा आहे आणि ज्याच्यासाठी वाट बघतोय, त्या दोघांच्या मानसिकतेतला तो स्वाभाविकपणे फरक असतो, असं मला वाटतं आणि समजून घ्यायचं म्हटलं, तर त्यामध्ये परत निंदांची आठवण आली मला. तर हम्म. त्या "मर मर मरा" हम्म. हम्म. आत्महत्या सगळी करत असताना ज्या प्रकारे स्त्रीचं जीवन स्वयंपाकाशी जोडलं गेलेलं आहे, त्याच्याबद्दलचं ती भावना त्याच्यामध्ये दिसून येते शेवटी, की तो एक कंटेम्प्ट काही वेळेला जगावरचा असतो. तो सगळा स्वयंपाकामध्ये व्यक्त होत असतो आणि त्याच्यात तिचं मन रमवत पण असते ती. त्या दृष्टिकोनातून ही कविता पण खूप वेगळी आहे आणि त्याचबरोबर अ, मला तर असं वाटलं, की खूप सत्य परिस्थितीला धरून आहे अनेक सर्जनशील व्यक्तिमत्वांच्या बद्दलची जी असते आणि हे पुरुषांनाही काही ठिकाणी अनुभवाला येतं असं मला माहिती आहे, की त्याच्यामध्ये काय आलं का, भरलं का कवितेने पोट तुमचं? असं हम्म. बोलतात, लोकं सांगतात म्हणजे काही वेळेला किंवा घरामध्ये तर त्याचं फार मोठं उदाहरण आहे, मी आता घेत नाही, मला कॉन्ट्रोव्हर्सी करायची नाही. पण मोठमोठ्या व्यक्तींना अशा पद्धतीने तर शेवटी जो माणूस घरात आहे ना, ती स्त्री, तिला काही ज्या घरच्या हे आहेत, कंपल्शन्स आहेत, की तिला जे साध्य करायचंय, त्यामध्ये ती डोळ्यात प्राण आणून वाट बघत असते, की आल्यावर मी कधी सांगेन, की मुलाचे मार्क कमी आहेत का जास्त आहेत. हम्म. आणि त्यामुळे ह्या दोघांच्या सर्जनशील जाणीवांच्या उंचीमधला जो फरक असतो, तो भरून काढत असताना काही वेळेला अशा गोष्टी घडत असतात. हे सुद्धा स्वाभाविकच आहे. म्हणजे सगळ्यात तुझा मास्टरपीस जो आहे, त्याच्यामध्ये ही जी गझल कविता आहे, त्याच्यामध्ये मला म्हणाला नक्की भेटू वेळ सांगतो नंतर, मी ही अख्खा जन्म काढला या नुसतं त्या आशेवर. आता असं आहे आता मला एक असं वाटतं बरं का सुप्रिया, जन्म काढायला आशेवर जरा मला महत्वाकांक्षी वाटतं हे सगळं. कारण आशेवर वगैरे कोण असं राहत नसतं. लक्षात येतं माणसाला, की हा माणूस आपल्याला नाही टाळणार आहे म्हणून. तर त्यावेळेला हळू स्त्री किंवा पुरुष दोघे टफ होतात त्याच्यामध्ये. पण शेवट जो तू केलास ना, तो जबरदस्त आहे. आतापर्यंत मी इतक्या कविता वाचल्या आहेत, बऱ्यापैकी समजून घेतल्या आहेत, कुठे ना कुठे वापरल्या गेलेल्या असतात. पण ऊन प्रखर गर्वाचे झाले सुकून गेली नाती, तुझ्या हम्म. इगोवर नम्रपणाचे शिंपड थोडे असतात. हम्म. जबरदस्त सुंदर कविता आहे, सुंदर. आणि काय होतं, की दोघांचा प्रवास सारखा चालला असेल आणि एकाचा प्रवास खूप वेगाने पुढे गेला ना, तर पुरुषांच्या मध्ये आणि बायकांच्या मध्ये आणि पुरुष महिलांच्या मध्ये अशा तिन्ही प्रकारच्या मैत्र्यांमध्ये इव्हन कुटुंबीय जवळचे आणि तुमचे कुटुंबीय स्वतःचं नेक्स्ट फॅमिली जी आहे, याच्यामध्ये सुद्धा फरक पडलेला आपल्याला दिसून येतो. आणि हा फरक जो होतो, तो त्या माणसाचा इगोच असतो असं नाहीये. काही वेळेला इगो असतो, काही वेळेला टाळायचा असेल, अनेक गोष्टींचं संभ्रम अवस्था असते. पण त्याचं उत्तर खरं काय आहे ना, ते आपल्याला कळतं काही वेळेला कळत नाही आणि त्या दृष्टिकोनातून इगो झालाय का टाळायचंच होतं का तेवढं हेच नव्हतं. अनेक कारणं आणि आपण शेवटी हे आहोत काय मानवी आयुष्य जगताना बघतो. अनेक आपण चित्रपट पाहतो, कादंबऱ्या वाचतो आणि त्याच्यामध्ये काही काळ
मैत्री ती राहिली आणि नंतर ती मैत्री राहिली नाही, अशी अनेक उदाहरणं दिसतात त्याच्यामध्ये. थोडंसं कसं आहे माहितीये का, मला मी पूर्वी बोलले होते उत्तर एकदा. तस्लिमा नसरीन हम्म. मला असं बोलली होती. तर माझी ती बऱ्याच वर्षात भेट नाहीये. पण मी गेले होते कलकत्त्याला, तर आमची भेट झाली होती आणि एका कार्यक्रमातही भेटले होते. तेव्हा ती म्हणाली होती, की माझं प्रत्येक पुस्तक प्रकाशित झालं आणि माझा एक मित्र किंवा मैत्रीण तुटली म्हणून. हो. एकेका याच्याबरोबर. त्याच्यामुळे समोरच्या माणसाच्या यशानंतर सुद्धा त्या माणसाची मैत्री तुटू शकते. आणि तुम्हालाही रवी जी अनुभव आला असेल असा, पण स्त्रियांच्या मध्ये तर जास्त येतो अनुभव, कारण थोडीशी एक स्त्रीची मानसिकता वेगळी असते, हम्म. स्पर्धात्मकता असते आणि स्त्री इतर पुरुष आणि स्त्रिया यांच्याबरोबर स्पर्धा करण्यापेक्षा यशस्वी स्त्रीच्या जागा घेण्याचा प्रयत्न करत असते कधी. हम्म. म्हणजे यशस्वी पुरुष आणि त्याला अनेक रोल मॉडेल्स असतात, पण यशस्वी स्त्रियांची संख्या कमी असल्यामुळे यशस्वी स्त्री ती जी थोडी आहे तिचीच जागा घेण्यासाठी सगळ्या स्त्रियांची किंवा संबंधितांचं काहीतरी त्याच्यामध्ये भावनांचा खेळ चालू असतो. या पार्श्वभूमीवरती त्याला एक थोडासा स्त्री यशस्वी झाली तर त्यांनी जरी दाखवलं असेल की अहंकार माझा आहे, पण खरं सांगायचं तर अभिमान सारखा त्याचाच स्वाभिमान दुखावलेला असतो, असं सुद्धा उलट असू शकतं. आणि अशा वेळेला मागे पडलेली सो कॉल्ड स्त्री जेव्हा पुढे जाते त्यावेळेला तर मग काही विचारूच नका, मग म्हणजे वेगळंच सगळं होतं. आणि अजून ती प्रचंड मात्र यशस्वी झाली तर सुप्रिया लक्षात ठेव, मग तो माणूस येऊन म्हणतो की अहो आपली ओळख होती, तुम्ही विसरलात का? बरोबर. अगदी अगदी. त्याच्यामुळे दॅट इज ऑल पार्ट ऑफ लाईफ. आयुष्याचा सगळा भाग आहे असं म्हणायचं ते. आणि अशा सगळ्या भावना वेगवेगळ्या इंद्रधनुच्या पेक्षा अनेक रंगांच्या सुप्रिया तू फार ताकदीने व्यक्त केलेल्या आहेस आणि Thank you. तुझं कौतुक करावं तेवढं थोडं. त्यामुळे दोघंही अत्यंत सर्जनशील व्यक्तिमत्व आणि आपल्या प्रेक्षकांना रसिकांना खूप आवडतील अशा प्रकारच्या कविता आणि त्याच्या भावना या नक्कीच मला असं वाटतं की 21व्या शतकाला योग्य अशा आहेत याच्यात काही शंकाच नाही. खूप अगदी. खूप अभिनंदन आपलं आणि धन्यवाद, शुभेच्छा. अगदी अगदी खरंय. आणि नीलमताई तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे हे दोन वेगळे रंग आपल्या समोर आले, पण मला असं वाटतं की या दोघांच्याही लिखाणातनं ना कुठेतरी आजच्या काळाचं प्रतिबिंब, जसं तुम्ही म्हणालात 21व्या शतकाचं ते प्रतिबिंब तर दिसलं, पण पुन्हा एकदा याचाही विचार करायला हवाय की स्त्री बाहेर पडलीये, ती आता जेव्हा घरी येते तेव्हा कुटुंबाने तिला चांगल्या पद्धतीने स्वीकारणं हे आता वाढायला हवं. आणि दिसतंय, वाढताना दिसतंय, नाही असं नाही. पुरुषांचा सहभाग वाढतोय यासाठी की तिला पाठिंबा द्यावा किंवा तिला सपोर्ट करावा, हा दिसतोय आपल्याला. पण दोघांच्याही लिखाणातनं हे खूप जाणवलं की आजच्या काळातली स्त्री जी पुढे जाते तिला आता छान पद्धतीने स्वीकारणं सगळ्याच दृष्टिकोनातनं. आणि जर कुणी नाही स्वीकारलं तर तिने हिरमुसून जाऊ नये, तिने पुढे जावं आणि आपली वाट नक्कीच मोठी करावी. आणि हे होताना दिसतंय, हे खरंच खूप छान वाटतंय. रवींद्र सर, तुम्हाला साहित्य रंगामध्ये सहभागी होऊन कसं वाटलं ते ऐकायला आवडेल आम्हाला. खूप छान वाटलं आणि विशेषतः म्हणजे सगळ्यांनी एवढं छान रिसीव्ह केले सगळं. आणि नीलमताईंनी जे काही परिशील सगळं हे केलं ते खरंच एवढं भावलं म्हणजे की खरंच की म्हणजे अगदी प्रत्येक शब्द ऐकला गेलेला आहे. आणि खूप छान वाटलं. म्हणजे मला खरंच मिती ग्रुपचं खूप अभिनंदन करायचंय, आभार मानायचे आहेत. आणि शब्द खरंच अपुरे बिपुरे पडतात, म्हणजे लोकांना वाटतं की अगदी कृत्रिम वाक्य आहे, शब्द अपुरे पडतात, पण ते पडत असतात. इट्स अ फॅक्ट की ते पडत असतात. तर खरंच मी तुमचे तिघींच्याही, सुप्रिया त्यांच्या कविता मला या निमित्ताने ऐकायला मिळाल्या. तर खूप खूप धन्यवाद आणि खूप मनापासून मी सगळ्यांचे आभार मानतो आणि खूप खूप असं एन्जॉय केलं. सुप्रिया. अगदी मनातलं सांगायचं तर जनरली हल्ली सगळीकडे बघितलं जातं की कुठेतरी माझा कार्यक्रम ठेवाना म्हणून लोक वशिला लावतात. आणि मी हे सतत बघत असते की जरा बघा ना कुठे काही ओळख आहे का, माझी कुठेतरी ओळख करून द्या. ह्याच्यासाठी माणूस इतका धडपडत असतो. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा झाला की कुठेही काहीही धडपड न करता आज तराताई तुमच्या समोर आणि निलिमाताई तुमच्या समोर मला माझ्या कविता सादर करायला मिळाल्या. हे मला खरोखरी फार 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 भाग्याचं वाटतंय. म्हणजे इथे मी हळवे आडनाव आहे, मी हळवी होऊ शकते, पण तरी हळवं न होता मी सांगते की की मोठ्या मोठ्या माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी संधी आपल्याला मिळत असते. फक्त प्रामाणिकपणे आपण काम करत राहायला लागतं. देव आपल्याला ती संधी नक्की देतो आणि आज ती संधी मला मिळाल्याचा मला खरंच मनापासून आनंद वाटतोय. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे
गेल्या 2-4 दिवसांमध्ये उत्तराताईंनी ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टीचा फॉलोअप घेतला, कविता मागवल्या, व्यवस्थित फोनवरती चर्चा केली, सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. थोडंसं दडपण होतं, की नीलमताईंच्या समोर कविता सादर करायची, गझल सादर करायची थोडं दडपण होतं. आता कदाचित हे दडपणातनं झालं असेल, माझी गडबड झालेली. पण ते दडपण होतं, पण जेव्हा त्यांना समोर बघतेय मी, तेव्हा असं वाटलं, की हे आमच्यातलेच कोणीतरी आहेत. म्हणजे हो. हे मला जास्त छान वाटलं, की हा त्यांचा मोठेपणा आहे, की त्यांनी आमच्यासारख्या कवींना, लेखकांना व्यासपीठ मिळवून दिलं आणि आम्हाला बोलतं केलं, आमचं मन किंवा आमच्या कविता समजून घेण्याचा प्रयत्न केला. हं. नीलमताई, त्याच्यासाठी खरंच तुमचे मनापासून आभार. आणि त्याच निमित्ताने मला रवींद्र सरांचं सुद्धा मी पुस्तक वाचलेलं आहे, कविता लेख वाचलेले आहेत. आज प्रत्यक्ष तुमच्या तोंडून ऐकायलाही खूप मज्जा वाटली. येस. आणि हो. साक्षी जी आहे, तिने आम्हाला इथे सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलंय. तिचंही मनापासून धन्यवाद. हं. अगदी छान. आणि अशाच खूप खूप आभार. वेगवेगळ्या कथा, कविता, ललित लेखन हे सगळं साहित्य रंगमधनं उलगडत असतं. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या सगळ्या मित्रपरिवाराला हा जो आपला एपिसोड आहे तो नक्की शेअर करा. आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता आपण भेटत असतो. असंच भेटूया पुढच्या शुक्रवारी अशाच 2 नवीन धन्यवाद. कार्यक्रमात. खूप खूप आभार आणि धन्यवाद. 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 थँक्यू.